नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मायक्रोवेव्ह रेसिपीज बद्दल. सुरुवातीला स्टेटस सिम्बॉल किंवा फॅशन म्हणून मानला जाणारा मायक्रोवेव्ह ओव्हन आता स्वयंपाकातली एक गरज बनू लागली आणि हीच गरज योग्य प्रकारे कशी पूर्ण करता येईल यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. याविषयी आपल्याबरोबर बोलायला आहेत पाककला तज्ञ अंजली गुप्ते. अंजलीताई, तुमचं IBN लोकमतमध्ये स्वागत. अंजलीताईंना तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. नंबर पुन्हा एकदा सांगते, 02266899204. अंजलीताई, जसं मी आता बोलली की ते गरज बनायला लागले. म्हणजे सुरुवातीला एक फॅशन म्हणून असायचा किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून असायचं, पण आता खरंच एक गरज बनायला लागले ओव्हन. म्हणजे ती कशा प्रकारे तुम्ही या सगळ्याकडे बघतात, म्हणजे कशा प्रकारची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मुख्य म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये जेव्हा आपण जेवण करतो त्याचं कुकिंग टाईम जे असतं ते खूप कमी असतं. जेव्हा गॅसवरती आपण करतो त्याच्यावरती जेवढा वेळ लागतो एखादी गोष्ट करायला, त्याच्यापेक्षा मायक्रोवेव्हमध्ये खूपच कमी वेळ लागतो. आणि ते सुद्धा जे आपण तेल तूप जे काही वापरतो ते वापरून सुद्धा जेवण जे करतो ते मायक्रोवेव्हमध्ये खूप कमीत कमी ह्याच्यात करायला होतं. आणि आजकालची हीच गरज आहे की कमीत कमी तेल तुपामध्ये आपण जेवण करायचं. म्हणजे 24 तास जी पहिल्यांदा गृहिणी अशी चुलीजवळ किंवा म्हणजे गॅस जवळ असायची उभी, ती कदाचित आता थोडंसं कमी होत असेल की ओव्हन मध्ये आपला पदार्थ ठेवला आणि आपण आपलं टायमिंग सेट केलं की झालं. हो, म्हणजे ते कशा प्रकारे टोटल जो हा एक जी प्रोसेस असते की कुठेतरी आपण ओव्हन मध्ये पदार्थ ठेवतो, आपण आपलं इतरही काम करू शकतो, असं होऊ शकतं ना? नक्कीच. पण मग या सगळ्या ज्या प्रोसेसकडे किंवा आजच्या या गृहिणी किंवा आजच्या ज्या बायका आहेत ज्या जास्तीत जास्त नोकरी करणाऱ्या आहेत, तर त्यांना जेव्हा अशा प्रकारची गरज लागते, पण घरातही बायका आहेत ज्या हाऊसवाईफ असतात, तर अशा बायकांना अनेकदा प्रश्न पडतो की मायक्रोवेव्ह म्हटलं की कसं केक केला जातो, पिझ्झा होतो, पण मग आपल्या ट्रेडिशनल रेसिपीज असतात, म्हणजे आपले उकडीचे मोदक म्हणा किंवा पातोळे असतात, तर मग या सगळे प्रकार पण होतात का मायक्रोवेव्ह मध्ये? अगदी नक्कीच. जे काही आपण गॅसवर करतो ते सगळं आपण मायक्रोवेव्हवर करू शकतो. जे आपण OTG वरती करतो ते सगळं आपण मायक्रोवेव्हवर करू शकतो. थोडंसं टाइम सेट करायला पाहिजे, थोडी पॉवर लेवल सेट करायला पाहिजे. ते झालं की एकदम आपण कोणतीही गोष्ट आपण करू शकतो. जे मोदक जे आहेत ते आता हल्लीच्या ज्या यंग जी जनरेशन आहे त्यांना मोदक म्हणजे काय माहितीच नाहीये. पण जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये मोदकाची उकड घेतली तर ती इतकी सोपी पडते मायक्रोवेव्हवरती मोदकाची उकड घ्यायला की ते अगदी कोणीही सहजपणे करू शकतं. आणि थोडंसं सेफ्टी पण असतं, कारण दरवाजा बंद झाल्याशिवाय ओव्हन सुरू होत नाही. म्हणजे आपलं गॅस पुढे कसं मुलांना सांभाळा, त्यांना हे बघा, तर या गोष्टी पण असतातच. म्हणजे तुम्ही याबद्दल कसं सांगा? तुम्ही जास्त सांगाल खरं तर की काही या सेफ्टी असतील कॉजेस किंवा इतर काही कारणं असतील ती तुम्ही जास्त सांगू शकाल की मायक्रोवेव्ह बद्दल किती सुरक्षित असतं? ते मायक्रोवेव्ह आता गॅस म्हटलं की तुम्ही जरा देखील चुकीने सुद्धा जवळ गेलात तरी देखील ते पटकन आग लागण्याची संभव असतं. पण मायक्रोवेव्ह बद्दल तसं काहीच नसतं. जेव्हा तुम्ही दरवाजा बंद करता आणि जेव्हा स्टार्ट करता तेव्हाच तो स्टार्ट होतो. त्याच्यात सुद्धा तुम्हाला पॉवर लेवल द्यायला पाहिजे, तुम्हाला टाईम द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्यावरतीच तो मायक्रोवेव्ह चालू होतो. त्यामुळे ते खूप सेफ आहे मायक्रोवेव्हवर जेवण करणं. अच्छा, एक असं असतं की मायक्रोवेव्ह म्हटलं की म्हणजे अनेकांना अजूनही मायक्रोवेव्ह बद्दल फारसं माहिती नसतं की किती प्रकार आहेत, कशा प्रकारचे असतात, कन्व्हेक्शन आहे किंवा नुसतं ग्रिल आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा की किती प्रकार असतात आणि कुठचा आत्ताच्या या घडीला कुठचा चांगला असा आहे, योग्य असा उपयोगी असा ठरणारा? मायक्रोवेव्ह तर तसे 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे नुसता मायक्रोवेव्ह ज्याच्यामध्ये तुम्ही कुकिंग करू शकता. दुसरं म्हणजे मायक्रोवेव्ह आणि ग्रिल, त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या पदार्थाला समान क्रिस्पी करायचं असेल, स्पेशली पिझ्झा जर तुम्हाला वरतून टॉपिंग क्रिस्पी करायचं असेल तर तुम्ही मायक्रो ग्रिल वापरू शकता. आणि तिसरा जो आहे तो मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन. आता कन्व्हेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये OTG जो पूर्वीचं जे ओव्हन म्हणतो आपण तो ह्याच्यामध्ये इनबिल्ट केलेला असतो. आणि त्यामुळे आता हल्लीच्या ज्या आपल्या सगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या पुष्कळशा आपण प्रत्येक वेळेला ओव्हनमध्ये बेक करतो किंवा टॉपिंग आपल्याला करायचं असतं, त्याला ग्रिलिंग करायचं असतं आणि कुकिंग करायचं असतं. या सगळ्या गोष्टी एकदम करायच्या असतात. तर त्या करण्यासाठी जर आपल्याकडे कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह असेल तर ते जास्त बरं पडतं. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही पुष्कळशा गोष्टी करू शकता. म्हणजे
टोटल ज्या प्रकारे खाणं चाललंय किंवा आपलं काय नेहमीच रेग्युलर जेवण असेल ते आपल्याला मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये करता येऊ शकतं. आपण अजूनही बोलणार आहोत, पण आता एक फोन येतोय. अश्विनी कांबळे यांचा फोन आहे पुण्यावरून. अश्विनी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मायक्रोवेव्ह आणि ओटी याच्यामध्ये काय फरक आहे किंवा घरी कुठला घ्यावा? मायक्रोवेव्ह मध्ये आपण जेवण करू शकतो, ओटीजी मध्ये आपण फक्त बेकिंग करू शकतो. ओटीजी मध्ये आपण बेकिंग करू शकतो, जेवण करू शकत नाही. आणि मायक्रोवेव्ह जर कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यामध्ये आपण जेवण पण करू शकतो, आणखीन केक वगैरे सगळं बेकरी आयटेम्स पण करू शकतो. ओके, जेवणाचा पण तुम्ही आता उल्लेख केला. तर जेवण म्हटलं की वरण, भात आणि भाजी असते. तर बेसिक ह्या ज्या काही गोष्टी आहेत की आपल्याला भात बनवायचा आहे किंवा अगदी बटाट्याची भाजी बनवायची असेल तर ती कशी बनवता येते? म्हणजे त्याची एक रेसिपी आम्हाला फक्त सांगा, कशा प्रकारे बनवता येईल? आता आपण गॅसवरती करायला गेलो तर तेल टाकतो, त्याच्यामध्ये राई टाकतो, परत सगळे मसाले टाकतो आणि मग ते प्रत्येक वेळेला आपल्याला ते स्टर करत राहायला लागतं. त्याच्यामध्ये आपण गॅस जवळच उभं राहायला लागतं. पण ह्याच्यामध्ये असं नाहीये, तुम्ही सगळं मटेरियल जे काही तुम्हाला लागतं भाजी करण्यासाठी ते सगळं एखाद्या भांड्यामध्ये मिक्स करून ठेवून द्या. आणखीन पॉवर लेवल चालू करा. पहिल्यांदी थोडं हायवरती ठेवायचं, एक 2-3 मिनिटं हायवरती ठेवायचं आणि नंतर पॉवर लेवल कमी करायची आणि मग परत चालू ठेवायचं. आता आपल्याकडे काही भाज्या अशा असतात की त्यांना आपण पहिल्यापासून मीठ घालून ठेवतो, पण काही भाज्या अशा असतात की त्याला जर मीठ आपण घातलं पहिल्यांदी तर त्या शिजत नाहीत. तर अशा ज्या भाज्या आहेत तर त्या पहिल्यांदी सगळं घालू नका. पहिल्यांदी बाकी सगळे जे मसाले आहेत आपले ते घाला, मीठ घालायचं, फक्त ठेवून द्यायचं. आणखीन मायक्रोवेव्ह पॉवर चालू करायची. ते एक 5 मिनिटात, पाव किलो जर तुमची भाजी असेल तर एक 5 मिनिटात बहुतेक भाज्या शिजून जातात. आणि त्याच्यानंतर काढून त्याच्यात मीठ घातलं, थोडंसं स्टर केलं, आणखीन परत मायक्रोवेव्ह पॉवर मात्र थोडी कमी करायची. म्हणजे एकदम फुल गॅसवरती आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळेला काही वेळेला करपण्याचा संभव असतो. तसंच मायक्रोवेव्हमध्ये पण असतं. तुम्ही जर पॉवर लेवल व्यवस्थित सांभाळलीत तर मायक्रोवेव्हमध्ये तुमचं काही करपणार नाही. आणि मुख्य म्हणजे हे जे भांड्यामध्ये खाली आपलं चिकटतं जे आणि मग नंतर ती भांडी घासण्याला त्रास होतो, तो त्रास सगळा आपला मायक्रोवेव्ह मध्ये वाचतो. नक्कीच अंजली ताई, अजून एक आपल्याला प्रश्न येतोय. रोहिणी शिंदे यांचा कोल्हापूरवरून फोन येतोय. रोहिणी ताई, आपला प्रश्न विचारा. हा, मायक्रोवेव्ह मध्ये कोणताही पदार्थ करपत नाही. हा, तर केक तयार करताना समजा आपल्याला कुरकुरीतपणा हवा असेल तर मग काय करायचं? मायक्रोवेव्ह मध्ये समजा तो बनवायचा असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये केक नुसता जर मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यामध्ये केक तुमचा चांगला होणार नाही. जर तुमचं कन्व्हेक्शन असेल तर त्याच्यामध्ये तुमचा केक चांगला होईल. सर्वात जास्त कन्व्हेक्शन मध्ये केक चांगला होतो. पण माझं एक असं ऑब्झर्वेशन होतं, म्हणजे घरात अनेकदा केक बनवल्यावरती ना ते वरतीचे चॉकलेटी कलर जो येतो, म्हणजे प्लेन कधीतरी पूर्ण सफेद रंग येतो, ते ब्राउनिंग जे असतं ना ते येत नाही. तर त्याचं काही खास कारण असतं का? त्याच्यासाठीच आपल्याला कन्व्हेक्शन वापरायचं. पण कन्व्हेक्शन असताना पण कधीतरी पूर्ण सफेद असा येतो, मग अशा वेळेला काही खास त्याच्यात घालावं लागतं का? कलर तुम्ही बोललात नाही नाही नाही, जर तुम्ही कन्व्हेक्शन वापरलं, आणखीन जर मेटलचं म्हणजे अॅल्युमिनियमचा ट्रे वापरला तर तुमचा केक अगदी छान ब्राऊन होतो. जर काच वापरली तर होत नाही. बरोबर आहे. म्हणजे काचेच्या भांड्यात अनेकदा तो सफेदच राहतो. काचेच्या भांड्यामध्ये त्याला ब्राउनिंग जास्त होत नाही. म्हणूनच कन्व्हेक्शन जर वापरलं तर कन्व्हेक्शनला आपल्याला मेटल वापरता येतं आणि त्याच्यासाठी मेटलचाच जास्त, अॅल्युमिनियमचे ट्रे वापरले तर ते जास्त चांगले. ओके, म्हणजे आपोआप त्याचं ब्राउनिंग व्यवस्थित होतं. अंजली, आपण मगाशी बोललो उकडीचे मोदकाबद्दल, आपण बोललो किंवा पातोळ्यांबद्दल बोललो, तर ते प्रकार आपण कसे करतो? म्हणजे आपल्याला घरात माहिती उकड काढायची असते कुकर मधून वगैरे, आणि ज्या प्रकारे आपण ते करत असतो, पण ओव्हन मध्ये करायचं असेल तर कशा प्रकारे ते करावं, त्याची एक रेसिपी आम्हाला सांगा. जसं आपण गॅसवरती करतो, पाणी उकळतो, त्याच्यात थोडंसं तेल घालतो, मीठ घालतो, तसंच इथे पण मायक्रोवेव्हमध्ये पाणी उकळायला अगदी 2 मिनिटात पाणी उकळून जातं. तर पाणी आता समजा 1 कप तुम्हाला तांदळाच्या पिठाची उकड घ्यायची आहे तर साधारणपणे अर्धा ते पाऊण कप पाणी घ्यायचं. ते एखाद्या मायक्रोवेव्ह प्रूफ भांड्यामध्ये घ्यायचं, त्याच्यात थोडं एखादा चमचा तेल किंवा तूप घाला, थोडंसं मीठ घाला आणि अगदी 2 मिनिटं हायवरती ते पाणी गरम करायचं. ते पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यात तुमचं तांदळाची पीठ आहे ते घाला. आणखीन थोडंसं हलवायचं, जास्त पण हलवायची गरज नाही, जस्ट थोडंसं स्टर करायचं. आणखीन झाकण घालून एक पॉवर कमी करायची, साधारण 450 वरती एक 5 मिनिटं ठेवलं की तुमची एकदम छान उकड तयार होते. आणि मग त्याचे मोदक म्हणजे एकदम इन्स्टंट, आपले आधुनिक मोदक कोणाला हरकत नाही, आपले घरगुती जे मोदक असतात. पण त्याबरोबरच ते मोदकाचं आपण मोदक तयार केल्यानंतर पण ते आपण तसे ठेवून त्या प्रकारे ते बेकही करू शकतो मायक्रोवेव्ह मध्ये. मायक्रोवेव्ह मध्ये आपण उकडू शकतो.
की हल्ली मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी एक कुकर निघालेले आहेत किंवा आपलं जे इडली पात्र असतं मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी पण इडली पात्र निघालेलं आहे. तर ते इडली पात्राचा जो ट्रे असतो तो घेऊन आपण मोदक उकडू शकतो. ओके, आता तुम्ही जसं बोललात इडली पात्र, तर मायक्रोवेव्हसाठी वेगळी भांडी आता आलेली आहेत आणि ती भांडी आपण जास्त वापरली तर म्हणून त्याचा जास्त फायदा होतो. तर अशी कुठची भांडी आहेत? आता मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही जेव्हा कुकिंग करता त्यावेळेला तुम्ही प्लास्टिकची भांडी वापरू शकता, पण ही प्लास्टिक सगळं रोजचं प्लास्टिक नाही, तर ते मायक्रोवेव्ह प्रूफ प्लास्टिक पाहिजे अशी स्पेशल भांडी निघालेली आहेत. आणि दुसरं म्हणजे काचेची, ती काचेची एकदम हाय रेझिस्टन्स पॉवरवाली काचेची भांडी आहेत आपल्याकडे मायक्रोवेव्ह प्रूफ. ती वापरली तर तुम्ही व्यवस्थित जेवण करू शकता त्याच्यामध्ये. अंजलीताई, आपल्याला अजून एक प्रश्न येतोय. सौरभ कुलकर्णी यांचा अमरावतीहून फोन आहे. सौरभजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सौरभ, प्रश्न विचारा. सौरभ बोलतोय अमरावतीहून. मला असं विचारायचं की आपण काही चिकन वगैरे ज्यावेळेस ग्रिल करतो मायक्रोवेव्ह मध्ये, तर ते बऱ्याचदा करपण्याचा किंवा असा काहीतरी चान्स होतो, तर त्याला साधारण किंवा बटाटे पण हे करताना तर त्याला साधारण टेम्परेचर काय असावं आणि किती वेळ ग्रिल करावं? जेव्हा तुम्ही चिकन मायक्रोवेव्ह वरती करता, जर तुमच्याकडे मायक्रो ग्रिल असेल किंवा मायक्रो कन्व्हेक्शन असेल, तर मायक्रो ग्रिल जर हे कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर तुमचं चिकन लवकर होतं. आणि पहिल्याने समजा तुम्ही 8 पीसेस ते मायक्रो ग्रिल जेव्हा करतो त्यावेळेला हाय स्टँड्स दिलेले असतात, तर त्या हाय स्टँड वरती लावायचं तुमचं चिकन आणि साधारण 8 मिनिटं जर लावलं तर 8-10 पीसेस चिकनचे असले तर ते अगदी व्यवस्थित ते कुक होतात. आणि मग त्याच्यानंतर ते टर्न करायचे आणि टर्न केल्यावरती नुसतं ग्रिल करायचं. मग परत मायक्रोवेव्ह वापरायचं नाही, कारण मग परत मायक्रोवेव्ह वापरला तर ते जे पीसेस आहेत ते कडक होण्याचा चान्स असतो. तर त्याच्यासाठी मायक्रो ग्रिल हा अतिशय चांगला पर्याय आहे चिकनसाठी. तुमचं टाइम खूप वाचतं. नक्कीच. अंजली, पुढचा एक प्रश्न येतोय. नलिनी कडू यांचा मुंबईहून फोन येतोय. नलिनी, प्रश्न विचारा आपला. मॅडम, मी ते ओव्हन मध्ये ना कोणतेही पदार्थ ठेवला ना तर मधी जळतं आणि वरून खालून व्यवस्थित असतं, असं का होतं? तुम्ही ओव्हन मध्ये बेक करता का कुकिंग करता? बेक करते, जेव्हा केक वगैरे बनवते ना त्यावेळेला. पण मायक्रोवेव्ह मध्ये करता का ओटीजी मध्ये? कन्व्हेन्शन आहे माझं. कन्व्हेक्शन आहे ना? हा, मग कन्व्हेक्शन मध्ये ऍक्च्युअली तुमचं टेम्परेचर जास्त होत असेल किंवा दोन्ही कॉइल्स पहिल्यांदा चालू नाही ठेवायच्या. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बेकिंग करता त्यावेळेला पहिल्यांदा केक खालून व्हायला पाहिजे, तेव्हा खालची कॉईल पहिल्यांदा चालू करायची आणि त्याच्यानंतर मग ग्रिल चालू करायचं. ते ग्रिल नुसतं वरती थोडंसं ब्राउनिंग होण्यासाठी वापरायचं असतं, नाही तर बेसिकली पहिल्यांदा खालची कॉईल चालू करायची असते. अंजली, आपण अजूनही या विषयावरती बोलणार आहोत. अजूनही लोकांचे प्रश्न असतील किंवा अजूनही चर्चाही आपण करणार आहोत. पण आता आपण आता ब्रेक घेणार आहोत. पण याबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022668999204. टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.